मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून महायुतीत एकमत असल्याचं आता सूत्रांकडून कळतंय। बीएमसीत भाजप, शिंदे आणि शिवसेनेत सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरलाय अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। बीएमसीत सुरुवातीला 1.25 वर्ष भाजपचा महापौर असणार, बीएमसीत पुढील 1.25 वर्ष शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर असणार अशी माहिती आता सूत्रांकडून कळते। 29 जानेवारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक पार पडल्यानंतर हा फॉर्म्युला फिक्स झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती कळते। सोबतच समितीच्या अध्यक्षपदांचा देखील फॉर्म्युला ठरलाय। यावर आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्याला अधिकची माहिती देतील। नक्कीच आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचं जे आहे ते महापौर बसलेलं आहे, परंतु सुरुवातीची 1.25 वर्ष ही भाजपच्या महापौर रितू तावडे ह्या महापौर म्हणून काम पाहणार आहे, तर पुढील जी 1.25 वर्ष असणार आहेत त्यामध्ये शिंदे सेनेच्या महापौर असेल असा फॉर्म्युला ठरला असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण महायुती म्हणून संपूर्ण राज्यात महायुती म्हणून सर्वजण लढले होते आणि 29 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक बैठक पार पडली होती आणि या बैठकीदरम्यान मुंबईमध्ये सुरुवातीचे 1.25 वर्ष मुंबई भाजपचा महापौर असेल तर पुढील 1.25 वर्ष हा शिंदे सेनेचा महापौर असेल। या बैठकीमध्ये या निर्णय झाला आणि त्यानंतर पहिले 1.25 वर्ष जे आहे ते भाजपला देण्यात आलेले आहेत। त्याचसोबतच समितींचे अध्यक्षपद असतील किंवा इतर वाटाघाटी असतील या वाटाघाटी देखील पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आता जरी रितू तावडे या महापौर असतील तरी त्या 1.25 वर्षासाठी असतील अशी सूत्रांची माहिती आहे, पण पुढील 1.25 वर्षांसाठी ह्या शिंदे सेनेचा महापौर असेल अशी देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आता आपण पाहतोय की इतर महानगरपालिकांमध्ये देखील युतीचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला समोर आला होता, परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये युतीचा फॉर्म्युला समोर आला नव्हता। त्यामुळे आता 1.25 वर्ष हे महापौर पद हे धन्यवाद निवृत्ती तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबाबत। तर बीएमसी मध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत आता 1.25 वर्षांचा महापौर पदाचा फॉर्म्युला ठरलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळते।